जय आदिशक्ती. मी संगीता कुगले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आपण आज असा विषय घेऊन आलेलो आहे की जेव्हा गेनमाळ करायची असते तेव्हा देवी उभीच केली पाहिजे का, किंवा चांदीचा मुखवटाच केला पाहिजे का, मुखवटा बनवलाच पाहिजे का, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. विषय महत्त्वपूर्णच आहे, तसे तर आपण सर्वच विषय महत्त्वपूर्णच घेऊन येत असतो. तर बघा, आणि आपली परिस्थिती नसेल तर आपण उभी करू शकत नाही. एखाद्याची परिस्थिती अशी असते की एखाद्याला सेवा करण्याची इच्छा असते पण त्यांच्याकडे संचार वगैरे बिलकुल नसतो. मग ज्या लोकांना संचार नाही येत ती लोक देवी उभी करू शकतात का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज घेऊन आलेलो आहे. पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जी जुनी मंडळी आहे त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, हल्ली समाजामध्ये आपल्या खूपच गैरसमज पसरलेले आहेत की गेनमाळ म्हटलं की देवी उभी करणं, मग ते देवीची प्रतिष्ठापना करणं आणि हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, हे असे काही हे नेम आहेत का. आणि तुम्हाला जर गेनमाळ करायची आहे, आपल्याला पहिल्यांदा म्हणजे आपण गेनमाळ तर एकदाच करतो, पण पहिलं आपल्याला जर गेनमाळ करायची असेल तर आपण देवी उभीच करावी का. तर हे बघा बंधू भगिनींनो, मी सरळ आणि स्पष्ट सांगते तुम्हाला की गेनमाळीमध्ये देवी उभीच केली पाहिजे का. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही उभी करू शकता, नसेल इच्छा, तुमची परिस्थिती नसेल तरी देखील नाही करू शकत. आता बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की ताई गेनमाळ करायची आहे पण गेनमाळीमध्ये देवीला उभं करावं लागतं ना, त्याच्यामुळे आम्हाला गेनमाळ करायची नाही, कारण की आमच्याकडनं सेवा होणार नाही. आम्ही जर आईला उभं केलं तर आमच्याकडनं एवढी सेवा होणार नाही. हल्ली एवढ्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला सर्व बघून हे करायचं असतं, त्याच्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या देखील असतात, तर हे सर्व होणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोक याच्यामुळे देखील कार्यक्रम करत नाही की देवी उभी करावं लागते, मग ती सेवा एवढी होणार नाही, आमच्याच्याने तेवढं सगळं करणं होणार नाही. हा एक विषय झाला. तर माझं काय म्हणणं आहे की देवी उभीच करा असं काही नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ताई आम्ही आत्ता देवी उभी केली तर चालेल का, आता नाही उभी केली तर चालेल का, जेव्हा आमची परिस्थिती होईल तेव्हा आम्ही उभी केली तर चालेल का. तर मी सांगेल की नक्की चालेल. आहे बघा, तुमची ऐपत असेल तर तुम्ही देवीला नक्की उभं करा. मी असं म्हणत नाही की उभी केली नाही पाहिजे म्हणून. तुमची सेवा करण्याची इच्छा असेल, तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच करा. आणि चांदीचा मुखवट्याचा विषय, तर तुम्हाला चांदीचा मुखवटा घ्यायचा असेल, तुमची परिस्थिती असेल तर घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त फोर्स का नाही करत की ज्याची त्याची परिस्थिती असते, ज्याची परिस्थिती असेल ते देवीचा मुखवटा चांदीचा देखील करू शकतात. हल्ली आता चाललेला आहे चांदीचे मुखवटे. पहिले लोक काही चांदीचे मुखवटेच करायचे का हो, तुम्ही सांगा. पहिलं होतं का हे सगळं काय, संचार आता नवीन आलाय का, पहिले पण संचार होतेच ना, हे काही नवीन आलेलं नाही. पण पहिली लोक चांदीचे काय पित्तळचे देखील मुखवटे करायचे, किंवा टाकावरती देखील त्यांचे कार्यक्रम व्हायचे, फोटोवरती देखील व्हायचे. मग आता काही वेगळे रूल्स आहेत का, काय देवाने येऊन सांगितलंय का पहिली काळामध्ये वेगळं होतं आता काही वेगळं आहे, तुम्ही असंच केलं पाहिजे. हे आपल्या भक्तीवरती निर्भय आहे. हे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही करू शकता. तुम्हाला जमत नसेल देवी उभी करायला तर नाही केली तरी चालेल. तुमच्याकडे चांदीची टाक बनवण्याची परिस्थिती नाही तर तुम्ही नाही बनवले तरी चालेल. ती आई शिक्षा देणार नाही तुम्हाला. कुणाचं कोण काही सांगत असेल त्यांच्या ऐकण्यावरती जाऊ नका. तुमच्याकडनं झेप येत नसेल चांदीचा मुखवटा करणं, हल्ली सोनं चांदी खूप महाग झालेलं आहे, तुमच्याकडनं झेप होत नसेल तर नका करू. आई म्हणत नाही करच म्हणून, नाही केला तरी चालेल, काही फरक पडत नाही. आणि ज्यांच्या म्हणजे आता पहिली लोक बघा की ज्यांच्या शरीरामध्ये संचार नाही ते पण त्यांना पण सेवा करायची असते, तर ती लोक सेवा करू शकतात का, तर हो नक्की करू शकतात. त्यांना देवीला उभं करायचं आलं ते करू शकतात का, संचारच लागेल का, तर काही गरज नाही. तुम्हाला देवीला उभी करायची असेल, तुमच्या आईला उभं करायचं असेल, जगदंबेला तुमच्या घरामध्ये प्रतिष्ठापना करायची असेल तर तुम्ही नक्की आईला आणू शकता, तिला उभी करू शकता, तुम्ही तिची सेवा करू शकता. त्याच्यामध्ये संचारच पाहिजे असं काही नाही.
आता पहिल्या लोकांच्या घरामध्ये बऱ्याच लोकांकडे पिढी चालत आलेलं आहे की तांदळे आहेत घरामध्ये देवीचे, तर ते सेवा करतातच ना, त्यांच्याकडे संचार थोडी आहे, ते तुम्ही करू शकता. ते तुमच्या सेवेवरती निर्भय आहे. आणि कोण काय सांगतं यावरती बिलकुल फसून जाऊ नका. चांदीचाच मुखवटा केला पाहिजे, देवी उभीच केली पाहिजे, देवी उभी नाही केली तर कार्यक्रम होऊ शकत नाही. मग बरीच लोक, कारण की देवी उभी केली तर मग एवढी सेवा आमच्याकडनं होणार नाही, त्यामुळे बरेच लोकांची गेरमाळ तशीच राहून जाते. तर या सर्व गोष्टी काही नाहीये, असं काही नाही. तुम्हाला तुमचं असं म्हणणं असेल की ताई आम्ही आत्ता गेनमाळ करतोय, आमची परिस्थिती नाही आहे देवीचा मुखवटा घेण्याची, तर आम्ही काही कालांतराने घेतलं तर चालेल का? तर हो, नक्की चालेल. तुम्ही नंतर देखील देवीची प्रतिष्ठापना घरामध्ये करू शकता, याच्यामध्ये काहीही अडचण नाही. आणि तुम्हाला याची काही शिक्षा होणार नाही किंवा आई काही शिक्षा देणार नाही. तुमची गेनमाळ कार्यक्रम असा नक्कीच पार पडू शकतो. यामध्ये आईनं उभंच करावं, हेच करावं, तेच करावं असं काही नाही. तुमची ती सेवा आहे, तुमच्याकडनं जसं झेपेल तसं करू शकता. आई काही तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की मला तुझ्या घरामध्ये तू उभीच कर म्हणून. तुम्हाला जशी सेवा करायची आहे तशी सेवा तुम्ही करू शकता. कुणाच्या सांगण्यावरती तुम्ही म्हणजे असं कोणी काही सांगत असेल तर घाबरून जाऊ नका, कारण की हल्ली गेनमाळीच्या संदर्भात खूप खोल येत असतात. बरीच लोक काय सांगत असतात, त्याच्यामुळे गेनमाळ म्हणजे हल्ली खूप बाजार चाललेला आहे. चला जाऊ द्या, तो विषय वेगळाच आहे. कारण ते जर गेनमाळीचा विषय जर घेतला इथे बोलायचं तर बऱ्याच लोकांना वाईट वाटेल, परत चुकीच्या कमेंट्स चालू होतील की ताई असं का बोलताय, तसं का बोलताय. त्याच्यामुळे ज्याचं त्याच्यापाशी तुम्ही नक्की तुमचा कार्यक्रम करू शकता. देवीचा मुखवटा नाही केला तरी चालेल. यामध्ये गेनमाळीमध्ये असं काही शास्त्र नाही की देवीला उभीच केली पाहिजे. हां, देवीचे टाक वगैरे तुम्ही घेतला तर अप्रतिमच राहील, कारण की अभिषेक वगैरे घालायला होईल. छोटीशी पित्तळची मूर्ती देखील घेतली अभिषेकला तरी चालेल, काहीच अडचण नाही. ते तुमच्या भक्तीवरती निर्भय आहे. असं काही शास्त्र नाही किंवा असे काही नियम अटी नाहीच आहेत की गेनमाळ करायला असंच करावं लागतं, तसंच करावं लागतं. हे बिलकुल असं काहीही नाही. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पहा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन आला असेल कोणी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन नक्की दाबा. आणि जुनी मंडळी आहेत त्यांनी माझा व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे आहेत. ही दैवी सेवा करायची आहे, ही देखील एक दैवी सेवाच आहे, त्यामुळे दैवी सेवा करायची आहे. जय आदिशक्ती.